नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. NMMS एक्झाम 2025. तर त्यामध्ये एक पेपर असतो, त्याचं नाव आहे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे शालेय क्षमता चाचणी. त्याच्यामध्ये सायन्सचे 35 क्वेश्चन्स येतात आणि आज आपण काय बघा सायन्सचा एक चॅप्टर आहे, त्याचं नाव काय बघा, तिसरा चॅप्टर, त्याचं नाव आहे फोर्स अँड प्रेशर. त्याचं नाव काय, फोर्स अँड प्रेशर. या चॅप्टर मध्ये आपण न्यूमरिकल्स बघणार आहोत. काय बघणार आहोत, शाब्दिक उदाहरणं या चॅप्टर मधली एनएमएमएस ला कुठली कुठली येऊ शकतात हे आपण बघणार आहोत. अतिशय व्यवस्थितपणे तुम्हाला मी सांगतो, तर तुम्ही हे चॅप्टर म्हणजे हे लेक्चर आहे ते शेवटपर्यंत बघा. तर बघा एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर पहिला आपण एक्झाम्पल बघूया. काय दिले, द एरिया म्हणजे क्षेत्रफळ ऑफ द बॉटम ऑफ ए टिफिन बॉक्स इज 0.30 मीटर स्क्वेअर. काय एरिया दिलाय, 0.30 मीटर स्क्वेअर एवढा एरिया दिलाय. कुणाचा, बॉटम ऑफ ए टिफिन बॉक्सचा. अँड वेट इज 60 न्यूटन, वेट इज 60 न्यूटन असं म्हटलंय. कॅल्क्युलेट द प्रेशर एक्झर्टेड बाय द बॉक्स ऑन द शेल्फ असं म्हटलेलं आहे. बघा एक बॉक्स आहे, अशा पद्धतीने बॉक्स आहे आणि बॉक्सला काय बघा बाहेरच्या बाजूला अशा कांड्या असतात किंवा त्या ह्या असतात झाकायसाठी. तर काय बघा, तर बघा काय म्हटलेलं आहे, तर एरिया ऑफ द बॉटम, हे टिफिन बॉक्सच्या बॉटमचा एरिया दिलाय. एरिया दिलाय म्हणजे काय दिलंय, तर क्षेत्रफळ दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, क्षेत्रफळ. एरिया किती दिलाय, तर 0.30 मीटर स्क्वेअर एवढं दिलेलं आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे बघा, त्यानंतर काय दिलेलं आहे, वेट दिलेला आहे. वेट म्हणजेच काय, तर वेट म्हणजेच त्याच्यावरती अप्लाय होणार ह्या बॉक्समुळे, ह्या बॉक्स जे आतमध्ये बॉक्स असतात की नाही, त्या बॉक्समुळे ह्या शेल्फ वरती अप्लाय होणारा फोर्स काहीतरी आहे. वेट म्हणजेच फोर्स, एवढं लक्षात ठेवा. वेट म्हणजेच काय असते, वेट म्हणजेच फोर्स. ते फोर्स किती दिलाय, 60 न्यूटन. आता मला हे वेट म्हणजेच फोर्सच आहे हे कसं कळालं, कारण मला या युनिट वरनं कळालं. बघा इथं 60 न्यूटन असं म्हटलंय बघा, आणि न्यूटन हे युनिट फक्त फोर्सच आहे, बाकी कुणाचंही नाही. त्यामुळे वेट म्हणजेच काय बघा, ते फोर्स तिथं अप्लाय व्हायलाय त्या शेल्फ वरती, त्या डब्यामुळं. एवढं लक्षात ठेवा. त्या बाहेरच्या ज्या कांड्या असतात की नाही, ते लावायचं झाकण, त्याच्यावरती तो अप्लाय होणारा फोर्स आहे. आता कॅल्क्युलेट द प्रेशर एक्झर्टेड बाय द बॉक्स ऑन द शेल्फ असं म्हटलेलं आहे. आता बघा आपण काढायचं आहे, इथं आपल्याला सूत्र माहिती आहे प्रेशरचं. प्रेशर म्हणजे काय, तर प्रेशरचं सूत्र काय, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. हे प्रेशरचं झालं सूत्र. तर हे सूत्र माहित असलं पाहिजे प्रत्येकाला. सोपं आहे, फक्त काहीच नाही याच्यामध्ये. फोर्स किती आहे, तर 60 न्यूटनचा फोर्स आहे. फोर्स किती आहे, 60 न्यूटनचा फोर्स आहे. आणि एरिया किती आहे, तर एरिया किती आहे, 0.30 मीटर स्क्वेअर. पहिल्यांदा एक गोष्ट बघायची, हे दोन्ही सुद्धा जे युनिट दिलेले आहेत ना, युनिट न्यूटन आणि मीटर स्क्वेअर, हे एसआय युनिट आहेत का बघायचं. जर एसआय युनिट नसतील तर एसआय युनिट मध्ये करून घ्यायचं. एवढं लक्षात ठेवा. युनिट्स ही सेम असली पाहिजेत. 60 आणि मग काय करायचं आहे, फक्त या 60 ला 0.30 न भागायचं आहे. एवढंच फक्त करायचं होतं. कसं भागायचं ते मी तुम्हाला सांगतो बघा. 60 आणि काय बघा 0.30. इकडे आता लक्ष द्या. तो जो तुम्हाला पॉइंट दिसतोय, हे जो पॉइंट दिसतोय तो आपण उजवीकडे 2 घरं न्यायचा. उजवीकडे काय करूया, 2 घरं नेऊया. उजवीकडे 2 घरं नेल्यामुळे होतंय काय बघा, जे 60 वरती काय बघा 1 झिरो येते, 60 वरती एकूण 2 झिरो येतात. का 2 झिरो येतात, कारण काय बघा, हे जो पॉइंट आहे, ह्यो काय पॉइंट मी ना तिकडे नेला, उजवीकडे 2 घरं नेला. आता तो 30 नंतर पॉइंट आहे. आता किती नंतर पॉइंट आहे, तो 30 नंतर पॉइंट आहे. त्यामुळं तिथं काय बघा 30 नंतर पॉइंट नंतर इथं काय बघा काही नाही, झिरो आहे. एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे वरती किती 2 शून्या वाढलेल्या आहेत. किंवा तुम्ही एक लक्षात घ्या, इथं पॉइंटचं गणित तुम्ही व्यवस्थितरित्या बघा, मी काय सांगतोय तुम्हाला. तर इथं 60 आहे, या 60 नंतर सुद्धा काय बघा पॉइंट आहे, खरं तो देत नाहीत. 60 नंतर बघा कुठल्याही पूर्ण संख्येनंतर, कुठलीही संख्या असू दे, तिच्या नंतर काय असतोय, पॉइंट असतोय. खरं तो काय द्यायची काही गरज नसते. मग 60 नंतर सुद्धा पॉइंट आहे, आणि पॉइंट नंतर काय असते, झिरो असते. त्याला काही बघा काही व्हॅल्यू त्याला नसते, त्याला काही किंमत नसते. एवढं लक्षात ठेवा, म्हणून ते दिलेलं नसते. आता बघा इथं मात्र 0.30 दिले. आपण काय करूया, खाली बघा डिनॉमिनेटरला बघा, जो पॉइंट इथं दिसतोय की नाही तुम्हाला, इथं पॉइंट, ह्यो पॉइंट आपण एक घर पुढे सरकूया. एक घर कुठं, उजवीकडे सरकूया. म्हणजे म्हणून काय होतंय, आपण वरती न्यूमरेटरला सुद्धा म्हणजे अंशाला सुद्धा एक घर पॉइंट इकडे करायचा. म्हणजे काय होणार, इथं काय बघा, ह्या झिरो नंतर इथं पॉइंट येणार, इथं हे झिरो राहणार.
आणि त्यानंतर खाली काय येणार 0.3 आणि त्यानंतर हे पॉइंट आणि त्यानंतर हे 0 झालं. आता बघा तुम्ही आता सुद्धा हे सोडवू शकता. 600 ला 3 न सुद्धा काय बघा भागू शकताय. तुमचं उत्तर येणार आहे. कारण का जर कुठल्याही पूर्ण संख्येनंतर पॉइंट असेल, पॉइंट नंतर 0 असेल तर त्याला काही व्हॅल्यू नाही. पॉइंट नंतर 0 आहे, पॉइंट नंतर इथं सुद्धा 0 आहे म्हणजे आपण व्यवस्थित केलेलं आहे. पॉइंट नंतर आपण 0 इथं केलेला आहे म्हणून इथं काय बघा ह्या तुम्ही काय करा डायरेक्ट इथे हे 3 न ह्याला भागा. 3 एके 3, 3 दुनी 6 आणि ह्या काय बघा वरच्या 2 शून्य झालं 200. म्हणजे याचं उत्तर येणार 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. कशा पद्धतीने हा भागाकार केलाय तो पहिल्यांदा लक्षात घ्या. मला वाटतं हे गणित तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर काय बघा एक्झाम्पल नंबर आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 2 काय म्हटलंय बघा कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ द आयर्न. आयर्नची घनता काढायची आहे. डेन्सिटी म्हणजे काय काढायची तो किती बाबा घन आहे त्याची घनता काढायची. इफ द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न इज 7.85 त्याची जी रिलेटिव्ह डेन्सिटी आहे आयर्नची ती किती आहे 7.85 आहे. आणि डेन्सिटी ऑफ वॉटर इज 10⁻³ kg पर मीटर क्यूब दिलेली आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर इज 10⁻³ kg पर मीटर क्यूब एवढी दिलेलं आहे. हे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यापैकी एक त्याचं उत्तर असणार आहे. काय म्हटले कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ आयर्न असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे एक सूत्र आहे ते सूत्र कुणाचं तर रिलेटिव्ह डेन्सिटीचं सूत्र आहे. रिलेटिव्ह डेन्सिटीचं सूत्र आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ कुणाची सबस्टन्सची. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ काय बघा इथं वरती येणार सबस्टन्स येणार आणि खाली काय येणार डेन्सिटी ऑफ वॉटर येणार आणि खाली काय येणार डेन्सिटी ऑफ वॉटर येणार. एवढं लक्षात ठेवा. खाली स्टँडर्ड असते डेन्सिटी ऑफ सबस्टन्स हे अंशाला असते आणि छेदाला डेन्सिटी ऑफ वॉटर ही असतेच असते. कुणाची पण तुम्ही रिलेटिव्ह डेन्सिटी काढा. कुणाची पण कुठल्याही सबस्टन्सची तुम्ही रिलेटिव्ह डेन्सिटी काढा विथ रिस्पेक्ट टू डेन्सिटी ऑफ वॉटर हे असणार म्हणजे असणारच. एवढं लक्षात ठेवा. वॉटरचा संदर्भ घेऊनच आपण रिलेटिव्ह डेन्सिटी काढली जाते. म्हणून काय बघा छेदाला डेन्सिटी ऑफ वॉटर ही असलीच पाहिजे. एवढं समजलं तुम्हाला. आता रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इथं सबस्टन्स कुठला दिलाय इथं सबस्टन्स कुठला दिलाय आयर्न. आयर्न हा पदार्थ इथं दिलाय की नाही म्हणून आपण काय करायचं इथं आपण रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न इथं टाकायची. कुणाची टाकायची आयर्नची आणि ती किती दिल्या बघा 7.85 म्हणून 7 रिलेटिव्ह डेन्सिटीच्या जागी मी 7.85 टाकतो. बरोबर जे चिन्ह आहे ते बरोबर चिन्ह लिहितो. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स आपल्याला तेच कॅल्क्युलेट करायचं आहे. डेन्सिटी ऑफ आयर्न सबस्टन्स कुठला इथं आयर्न आहे आणि त्याची डेन्सिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. डेन्सिटी ऑफ काय बघा इथं आयर्नची आपल्याला काढायची आहे. आयर्न हा सबस्टन्स आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. आणि डेन्सिटी ऑफ वॉटर हे किती दिलेलं आहे 10⁻³ kg पर मीटर क्यूब मध्ये दिल्या म्हणजे एसआय युनिट मध्ये दिलाय. 10⁻³ म्हणजे किती 10⁻³ म्हणजे किती तर 10⁻³ म्हणजे किती असणार आहे 1000. 10⁻³ इज इक्वल टू 1000 एवढं लक्षात ठेवा. 10⁻³ म्हणजे 1000. 10⁻² म्हणजे किती 10⁻² म्हणजे 100. 10⁻² म्हणजे 100 एवढं लक्षात ठेवा. 10⁻³ म्हणजे किती असते 1000. 10⁻² म्हणजे 100 असते. हे सुद्धा लक्षात ठेवा. तर आपल्याला काय करायचं आहे डेन्सिटी ऑफ आयर्न काढायचं आहे. हे बघा हे 10⁻³ इथं खाली दिसते तुम्हाला. हे 10⁻³ कसं आहे भागाकारामध्ये डेन्सिटी ऑफ आयर्नला. मी काय केले बरोबर चिन्हाच्या मला तिकडे घ्यायचं बरोबर चिन्हाच्या तिकडे कारण का डेन्सिटी ऑफ आयर्न काढायची आहे म्हणून मी इथं लिहितो डेन्सिटी काय बघा म्हणून मी इथं लिहितो डेन्सिटी ऑफ आयर्न इज इक्वल टू 7.85 आहे तसं ठेवलं इंटू 10⁻³ इंटू का झालं कारण इकडे हे खाली छेदामध्ये होतं भागाकारामध्ये होतं तिकडे जाऊन ते गुणाकारामध्ये झालं. 7.85 इंटू 10⁻³ कुठल्या ऑप्शन मध्ये आहे आणि 7.85 इंटू 10⁻³ हे त्याचं उत्तर असणार kg पर मीटर क्यूब. हे युनिट असलं पाहिजे. काय युनिट असलं पाहिजे डेन्सिटीचं युनिट काय आहे kg पर मीटर क्यूब एवढं लक्षात ठेवा. कारण डेन्सिटी हा दोन गोष्टींचा भागाकार. कुठल्या डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॅल्यूम. तिथं मासचं युनिट काय असते kg आणि व्हॅल्यूमचं युनिट काय असते मीटर क्यूब म्हणून kg पर मीटर क्यूब. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे चुकीचं उत्तर आहे कारण तिथं kg पर मीटर स्क्वेअर दिलेला आहे.
आणि NOT म्हणजे नन ऑफ दिस, ह्याच्यापैकी कुठलं नाही, तिन्हीपैकी एक सुद्धा नाही, याचा अर्थ नन ऑफ दिस. 7.85 kg पर मीटर क्यूब हे तर येतच नाही, याचा काही संबंधच नाही. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं असेल. आणि रिलेटिव्ह डेन्सिटी, कुठल्याही सबस्टन्सची रिलेटिव्ह डेन्सिटी त्याला युनिट नसतं, त्याला युनिट नसतं, कुठलंही एकक नसतं. कारण का, हे बघा वरती पण डेन्सिटी आहे, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, आणि खाली पण डेन्सिटी, कुणाची, वॉटरची असून दे. कारण ह्या डेन्सिटीचं काहीतरी एकक असणार, वरच्या डेन्सिटीचं एकक असणार, ते दोघं एकमेकाला कॅन्सल होतात, त्यामुळे रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्सला कुठलं युनिट नसतं. त्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 3 बघूया. तिसरं एक्झाम्पल बघा. द एरिया ऑफ द टीप ऑफ ए स्क्रू इज 1.4 mm स्क्वेअर. त्याचा एरिया, क्षेत्रफळ दिलेला आहे टीप ऑफ ए स्क्रूचं 1.4 mm स्क्वेअर. अँड इट्स वेट इज काय बघा 2.8 न्यूटन. न्यूटन कुणाचं युनिट असते, फोर्स. म्हणजेच काय बघा, ते स्क्रू काहीतरी फोर्स टाकत असणार आहे, तो किती आहे बघा 2.8 न्यूटन एवढा. कॅल्क्युलेट द प्रेशर इन पास्कल एक्झर्टेड बाय द स्क्रू ऑन अ वुडन प्लॅंक. इथं बघा दिलेलंच आहे, वुडन म्हणजे लाकडाची एक प्लॅंक आहे, आणि त्याच्यावरती काय बघा स्क्रू असा खालच्या बाजूला काय बघा काय टाकत आहे, प्रेशर टाकत आहे. काय टाकत आहे, प्रेशर म्हणजे फोर्स टाकत आहे. तो फोर्स तुम्हाला दिलेला आहे. तो फोर्स किती दिलेला आहे, फोर्स म्हणजेच वेट असते, फोर्स म्हणजेच काय असते, वेट. ते वेट किती दिलेलं आहे तुम्हाला, ते वेट दिलेलं आहे 2.8 न्यूटन एवढा तो फोर्स टाकत आहे त्या वुडन प्लॅंक वरती. आणि एरिया सुद्धा दिलेला आहे, आणि एरिया सुद्धा काय बघा, सॉरी, आणि काय बघा इथं एरिया सुद्धा दिलेला आहे. एरिया किती आहे, तर एरिया बघा, एरिया दिलेला आहे 1.4 mm स्क्वेअर एवढा काय बघा एरिया दिलेला आहे. आता बघा इथं मी तुम्हाला काय सांगतोय, 1.4 mm स्क्वेअर मध्ये दिलेला आहे. पहिल्यांदा कुठलाही काय बघा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तो SI युनिट मध्ये, युनिट काय बघा एका ह्याच्यामध्ये स्टँडर्ड मध्ये आहेत काय ती चेक करायची. आता इथे MM स्क्वेअर नसलं पाहिजे, MM स्क्वेअर हे काय बघा SI युनिट मध्ये नाही, तर त्याला आपण कशामध्ये करायला पाहिजे, मीटर स्क्वेअर मध्ये करायला पाहिजे. मग आता कसं करायचं, 1.4 mm स्क्वेअर म्हणजे किती बाबा मीटर स्क्वेअर, तर बघा कसं सोडवायचं तुम्हीच सांगायचं मला. 1 मीटर म्हणजेच काय असते, 1000 mm असते. 1 मीटर म्हणजेच काय बघा 1000 mm असते. हे कायम डोक्यामध्ये लक्षात ठेवा, 1 mm म्हणजे 1000 mm. आणि दुसरी गोष्ट, मग आता बघा उलट लिहितो, 1 mm म्हणजे केवढं, मग 1 mm म्हणजे 10⁻³ मीटर. काय केले, फक्त उलट केलं. 1 mm म्हणजे 10⁻³ अरे 10⁻³ म्हणजे 1000 असते, मायनस का केलं, कारण ते उलट, आपण उलट केले म्हणून. 1 mm इज इक्वल टू 10⁻³ मीटर, हे कायम लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने मी काय सांगतोय बघा, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असते. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. म्हणजेच एक, आता इथं मी काय लिहितोय, 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर असते. 10⁻² काय असते, मीटर असते. हे कायम लक्षात ठेवा, ही एकक कायम लक्षात ठेवायची. आता लिहून ठेवा, तुम्हाला जसं जसं एक्झाम्पल येतील तसं तसं तुम्ही वापरा. आणि नंतर आता जर समजत नसेल तर हे निश्चितच तुम्हाला काय बघा पुढे समजणार आहेत. आता मग आपल्याला करायचं काय ते एवढं लक्षात ठेवा. MM च्या बाबतीत चालले ना, MM च्या बाबतीत चालले, हे असू दे, 1 mm इज इक्वल टू 10⁻³ मीटर एवढा असून दे. आपल्याला काय करायचं आहे, MM चा स्क्वेअर करायचा आहे. म्हणून इथं 1 mm चा मी पण स्क्वेअर करतो. म्हणून काय करायचं, 10⁻³ ह्याचा सुद्धा स्क्वेअर करायचा, आणि ह्या मीटरचा सुद्धा स्क्वेअर करायचा. म्हणजेच 1 mm स्क्वेअर इज इक्वल टू, हे 3 न 2 ला गुणल्यानंतर 10⁻⁶ मीटर स्क्वेअर येणार. मग ह्या MM स्क्वेअरच्या जागी तुम्ही 10⁻⁶ मीटर स्क्वेअर घालू शकताय. काय घालू शकताय, ह्या MM स्क्वेअरच्या जागी, हे बघा हे इथं MM स्क्वेअर आहे की नाही, याच्या जागी तुम्ही इंटू 10⁻⁶ मीटर स्क्वेअर घालू शकताय. का घालू शकताय ते तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता पुढचं बघा, पुढं काय सांगतोय ते, आपल्याला काय काढायचंय, प्रेशर काढायचंय. तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया असते. प्रेशर म्हणजेच काय बघा फोर्स अपॉन एरिया. फोर्स किती दिलेला आहे, तर 2.8 न्यूटन एवढा फोर्स दिलेला आहे, आणि एरिया किती दिलेला आहे, 1.4 इंटू 10⁻⁶ मीटर स्क्वेअर एवढा दिलेला आहे. तर हे काय बघा 1.4 आहे आणि इथं 2.8 आहे. तर आपण करणार काय आता पुढं, तर काय बघा हे दशांश चिन्ह, आपण एक घर उजवीकडे गेलं तर इथं 28 होणार आहे, आणि इथं एक घर पुढे गेलं तर 14 होणार आहे. म्हणजे 14 × 1 = 14, 14 × 2 = 28, डायरेक्ट भाग जातोय बघा. आणि बघा इथं वरती आलं हे 2 गुणुले हे 10⁻⁶ आहे. वरती आल्यानंतर म्हणजे अंशाकडे गेल्यानंतर
न्यूमरेटर कडे गेल्यानंतर ते 10⁻⁻6 होणार, 10⁻⁻6 होणार आणि न्यूटन पर काय बघा येणार मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल, न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल. लिहून ठेवा कुठेतरी, न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय असते, म्हणजेच पास्कल, म्हणजेच पीए असं हे दर्शवलं असते. पास्कल शॉर्ट फॉर्म मध्ये पीए न दर्शवला जाते. बघा न्यूटन स्क्वेअर म्हणजेच पास्कल. मग कुठं आहे त्याचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे त्याचं आपल्याला उत्तर दिसते बघा, 2 × 10⁻6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल. बघा तुम्हाला मी ह्याच्यामध्ये काहीच नाही, तुम्ही म्हणाल की बाबा हे एक्झाम्पल मला 90 क्वेश्चन येतात, 90 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे असतात. ह्याचा अर्थ आपल्याला काय, हे गणित सुद्धा जर आलं तर आपल्याला 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचं आहे. जर तुमचा जर सराव झाला ना, हे एक्झाम्पल अशा पद्धतीचं एक्झाम्पल पेन आणि पेपरचा हात लावायची सुद्धा गरज नाही. तुम्ही फक्त तोंडी बघणार, बाबा एरिया किती दिलाय 1.4 mm², तो काय बघा एरिया बघणार. त्याच पद्धतीने तुम्ही फोर्स किंवा वेट किती दिलंय बघणार 2.8 न्यूटन. त्यानंतर काय बघणार, एकक बघणार, एकक समान करून घेणार आणि डायरेक्ट काय बघा फक्त जरासं काय बघा पेन आणि पेपर भागाकार फक्त करणार, झालं लगेच सुटणार. एवढं लक्षात ठेवा, त्याच्यासाठी सराव महत्वाचा आहे. आता फक्त तुम्ही समजावून व्यवस्थितरित्या घ्या. त्यानंतर काय बघा एक्झाम्पल नंबर 4 कसं सोडवायचं बघा. एक्झाम्पल नंबर 4, अ पीस ऑफ मार्बल टाईल वेट्स किंवा वेज म्हटलंय असं इथं 100 ग्रॅम. इथं काय बघा हे काय, इथं हे काय बघा मास दिलेला आहे 100 ग्रॅम. मास दिलेला आहे त्याचं इन अ एअर. अ पीस ऑफ मार्बल टाईल वेट किंवा वेट असं म्हणा, वेज असं म्हणा, 100 ग्रॅम इन एअर if its density is 2.5 ग्रॅम पर cc what will be its weight in water असं म्हटलंय. तर काय प्रश्न आहे समजून घ्या. तर बघा एक्झाम्पल नंबर 4 आपलं काय म्हणते, अ पीस ऑफ मार्बल, एक मार्बलचा काय बघा एक मार्बलची फरशी म्हणा तुकडा आहे, पीस आहे एक तुकडा आहे, त्याचं जे बघा मास आहे, ह्याचा काय बघा ह्याचा अर्थ वेज म्हणजे काय बघा इथं दिलेला आहे मास. त्याचं काय कारण का 100 ग्रॅम, मला कशावरून कळालं, जी दिलाय, जी म्हणजे ग्रॅम, म्हणजे त्याचं त्या मार्बलच्या पीसचं मास दिलेलं आहे. ते मास किती दिलेलं आहे, मास दिलेला आहे 100 ग्रॅम. मी युनिट वरनं बघतोय बाबा ते नेमकं दिलंय काय, युनिट वरनं बघतोय. समजलं तुम्हाला, 100 ग्रॅम एवढं त्याचं मास दिलेलं आहे. इफ इट्स डेन्सिटी इज 2.5 ग्रॅम पर सीसी. ग्रॅम पर सीसी म्हणजे काय, तर सीसी म्हणजे क्युबिक सेंटीमीटर. सीसीचा अर्थ लक्षात ठेवा, सीसी म्हणजे इथं लिहून ठेवा, सीसी म्हणजेच क्युबिक सेंटीमीटर, सेंटीमीटर क्युबिक सेंटीमीटर. ते सीसी तुम्ही कसं दर्शवता, क्युबिक म्हणजेच घन, म्हणजेच तुम्ही सेंटीमीटर घन असं लिहितात ना, त्याला क्युबिक सेंटीमीटर असं म्हणायचं. ठीक आहे, सीसी म्हणजे क्युबिक सेंटीमीटर, हे लिहून ठेवा. तर काय दिलेलं आहे बघा, त्याचं आपल्याला काय दिलेलं आहे, डेन्सिटी दिलेला आहे. डेन्सिटी, डेन्सिटी किती दिलेली आहे, तर 2.5 ग्रॅम पर सीसी एवढी काय बघा डेन्सिटी दिलेली आहे. आता बघा पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो त्याचं पाण्यातील वजन काय असेल ते. बघा त्या मार्बलच्या पिसाचं काय बघा, हवेमध्ये वजन 100 ग्रॅम एवढं आहे असं म्हटलेलं आहे. हवेमध्ये वजन किती आहे, 100 ग्रॅम एवढं वजन म्हटलेलं आहे. आता जर त्याला आपण पाण्यात त्याचं वजन किती असेल बघा, ऍक्च्युअल मध्ये वजन काय बघा त्याचं 100 ग्रॅमच राहणार आहे. वजन काय बघा बदलत नाही. खरं पाण्यात काय बघा वस्तू ती हलकी वाटते, मग ती किती असेल, किती वाटत असेल पाण्यात आपल्याला. तुम्ही कधी पण बघायचं, तुम्हाला उदाहरणार्थ तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे. जर समजा विहिरीमध्ये एखाद्या घागरीला आपण घागरी भरून पाणी काढायचं आहे विहिरीतून, तर ते काय बघा पाण्यात टाकलं आपण, ती कळशी आहे की नाही ती पाण्यात टाकली, पाण्यात फुल भरली, पाण्यातल्या पाण्यात ओढायला सोपं असते का, कारण ती हलकी वाटते. पाण्यात काय बघा ती हलकी असते. नंतर ओढायला काय होते, नंतर ओढायला आपल्याला काय बघा जरा फोर्स लावायला लागतोय, एवढं लक्षात ठेवा. कारण का फोर्स लावायला लागतोय. मग तेच मी तुम्हाला म्हणालोय, तर हवेमध्ये त्या मार्बलच्या पीस काय बघा 100 ग्रॅम आहे. आता ते पाण्यामध्ये गेल्यानंतर किती बाबा ग्रॅमचा असेल हेच इथं काढायचं आहे, किती वाटत असेल. ऍक्च्युअल मध्ये तो 100 ग्रॅमचाच असतोय, ऍक्च्युअल मध्ये तो 100 ग्रॅमचाच असणार. त्याचं काय बघा मार्बलच्या पीसचं काय बघा पाण्यात गेला म्हणून वजन काय कमी होणार नाही. तर किती वजनाचा वाटतोय हे काढायचं आहे तिथे. व्हॉट विल बी इट्स वेट इन वॉटर, वॉटर मध्ये तो किती वजनाचा, हलका वाटतोय, हलका त्या 100 ग्रॅम पेक्षा हलका वाटणार, मग किती वाटणार ते आपल्याला काढायचं आहे. हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. बघा एक आर्किमिडीजचं प्रिन्सिपल आहे, तो काय म्हणते प्रिन्सिपल पहिल्यांदा लक्षात घ्यावा. आपण इथं पहिल्यांदा तिचे डेन्सिटीचं सूत्र काय आहे, तर बघा डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचं सूत्र मास अपॉन
व्हॅल्यूम. इथं काय बघा, त्या मार्बलच्या पीसचं व्हॅल्यूम आकारमान काढून घेऊया. काय काढून घेऊया? आकारमान, व्हॅल्यूम काढून घ्या. आकारमान म्हणजे समजलं, त्याच्यामध्ये किती गोष्टी मावू शकतात, त्याला आकारमान असं म्हणतात, व्हॅल्यूम. मग ते व्हॅल्यूम बरोबर काय येणार? व्हॅल्यूम बरोबर मास, काय बघा, मास अपॉन डेन्सिटी येणार. व्हॅल्यूम बरोबर काय येणार? मास अपॉन डेन्सिटी. मी काय केलं? डेन्सिटीच्या जागी व्हॅल्यूम नेला आणि व्हॅल्यूमच्या जागी डेन्सिटी नेलं. बाकीचं काही करायचं नाही. असं सूत्र तयार होणार कोणाचं? व्हॅल्यूमचं. मग व्हॅल्यूम बरोबर काय बघा, व्हॅल्यूम बरोबर आपल्याला काढायचं आहे. व्हॅल्यूम बरोबर काय बघा, मास किती आहे बाबा? त्याचं मास दिले 100 ग्रॅम एवढं मास दिले आणि त्याची डेन्सिटी किती दिल्या? 2.5 ग्रॅम पर सीसी, म्हणजे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हे दोन्ही काय बघा, युनिट यांची व्यवस्थितरित्या आहेत. त्यांना सीजीएस युनिट असं म्हणतात. त्या युनिटमध्ये ती दिलेली आहेत. त्यामुळे हे युनिटचं काय करायची गरज नाही, एवढं लक्षात ठेवा. इथं एसआय युनिटमध्ये कोणतरी करत बसेल तर तुम्हाला युनिट हिने ऑलरेडीच करून दिलेली आहेत. सेम स्टँडर्ड मध्ये त्याची युनिट आहेत, एवढं लक्षात ठेवा. युनिटच्या जास्त याच्यामध्ये पडू नका. फक्त त्या एकाच प्रॉब्लेम मध्ये युनिट फक्त हे करायचं होतं, एसआय युनिट मध्ये करायचं होतं. तर आता इथं बघा, इथं काय करायचं आहे? ह्या 2.5 न काय बघा 100 ला गुणूया. तर इथं कसं येणार? तर मी काय बघा, हे 2 दशांश चिन्ह आहे, पॉईंट आहे, काय करतोय? उजवीकडे नेतोय. म्हणून काय बघा, वरती एक शून्य वाढते. 1000 भागिले काय ते 25 येते. 25 एके 25, 25 चोक 100, किती आलं? 40. म्हणजेच काय आलं? 40 काय आली त्याची? 40 सीसी एवढं काय आलं? त्याचं व्हॅल्यूम आलं. व्हॅल्यूम 40 सीसी म्हणजेच काय बघा, 40 क्युबिक सेंटीमीटर. तुम्ही असं सुद्धा लिहू शकताय, 40 सेंटीमीटर क्यूब असं सुद्धा लिहू शकताय. 40 सेंटीमीटर क्यूब लिहा किंवा 40 सीसी एवढं व्हॅल्यूम आलं. आता आर्किमिडीजचं प्रिन्सिपल काय सांगते लक्षात घ्या. काय सांगते लक्षात घ्या. मी व्हॅल्यूम का काढलं? आता बघा, एवढ्या आकारमानाचं म्हणजे 40 सीसी एवढ्या आकारमानाचं आपण मार्बलचं पीस त्या काय बघा, मार्बलचा पीस त्या पाण्यात टाकणार. मार्बलचा पीस त्या पाण्यात टाकल्यामुळे तेवढ्याच आकारमानाचं, तेवढ्याच वजनाचं पाणी बाहेर पडतंय. काय म्हणतोय ते लक्षात ठेवा. आर्किमिडीजचं प्रिन्सिपल लई महत्वाचं आहे. आपण काय करायचं? ऑब्जेक्टचं बाहेरचं व्हॅल्यूम काढायचं, आकारमान काढायचं. तो ऑब्जेक्ट म्हणजे ते मार्बलचा पीस किती आकारमानाचा? बाबा 40 सीसी एवढ्या आकारमानाचा तो मार्बलचा पीस आहे. आता त्याला मी जर पाण्यात टाकला का नाही, तर तो किती पाणी तरी बाहेर उडणार आहे, पाणी तरी तो बाहेर काढणार आहे. कारण त्याला पाण्यात बसायचं आहे म्हणल्यावर तो पाणी तिथलं काय बघा हे करणार, बाहेर काढणार. ते किती पाणी बाहेर काढणार? तर 40 ग्रॅम एवढं पाणी बाहेर काढणार. केवढं पाणी बाहेर काढणार? 40 ग्रॅम. एवढं लक्षात ठेवा. 40 सीसीला फक्त किती पाणी बाहेर काढणार? मी 40 ग्रॅम फक्त एवढ्या वजनाचं पाणी बाहेर काढणार. मी आकारमानावरच लिहिलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. मग काय करायचं? आता तो पाण्यामध्ये तो किती हलका वाटणार? फक्त एवढंच करायचं. ह्या 100 मधनं दिलेलं 100 आहे की नाही, 100 मधनं 40 वजा करा. 100 वजा 40, 60 ग्रॅम एवढं ते पाण्यामध्ये वाटणार. 60 ग्रॅम एवढं ते पाण्यामध्ये वाटणार. आता 60 ग्रॅम एवढंच का ते पाण्यामध्ये वाटणार? त्याच्यामध्ये वरती काय बघा, वरच्या डायरेक्शनला सुद्धा फोर्स लागतोय. तो कुठला फोर्स असतोय? बॉयंट फोर्स, बॉयन्सी फोर्स. हे सुद्धा तुम्ही काय बघा तुमच्या याच्यामध्ये आहे. वरच्या डायरेक्शनला फोर्स लागल्यामुळे, वरती खेचत असल्यामुळे पाण्यामध्ये आपल्याला ते हलकं वाटते. पाण्यामध्ये ते आपल्याला हलकं वाटते. किती ग्रॅम येणार? 40 ग्रॅम. तर ऑप्शन क्रमांक 40 सीसी 100, 40 सीसी हे 60 ग्रॅम आहे ना, 60 ग्रॅम आहे का ऑप्शन मध्ये? तर ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पाण्यामध्ये ते 60 ग्रॅमचं वाटणार. बघा, प्रॉब्लेम मध्ये असं काहीच नाही करत, तुम्हाला सांगण्यासाठी मी जास्त वेळ लावत आहे. हे समजून घ्या तुम्ही. मी काय सांगतोय ते तुम्हाला. त्यानंतर काय बघा, एक्झाम्पल नंबर 5 नंबरचं एक्झाम्पल बघा. द डेन्सिटी ऑफ ए मेटल इज 10.5 into 10⁻³ kg per meter cube. फाइंड रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ अ मेटल. रिलेटिव्ह डेन्सिटीला कुठलंही युनिट नसतं. रिलेटिव्ह डेन्सिटीला कुठलंही युनिट नाही आहे. आता रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी सोपं आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, तर रिलेटिव्ह डेन्सिटीला रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स कुठला आहे? तर मेटल दिलेला आहे बघा. मेटल दिलेला आहे. मेटल बरोबर काय येणार वरती? डेन्सिटी ऑफ मेटलची डेन्सिटी येणार वरती अंशाला, आणि खाली काय बघा, हे फिक्स असते. कुणाची असते? डेन्सिटी ऑफ वॉटरची. ही खाली फिक्स असते, डेन्सिटी ऑफ वॉटरची. चला, अशा पद्धतीचा प्रश्न झालेला आहे. आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी काढायचं आहे. तर डेन्सिटी ऑफ मेटल किती दिलेली आहे? 10.5 into 10⁻³ kg per meter cube मध्ये दिलेले आहे. आणि डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते? 10⁻³ 10⁻³ म्हणजेच
1000, 10⁻³ म्हणजेच 1000 kg/m³. हेला बघा, हे kg/m³ वरती आहे का नाही, हे खालच्या kg/m³ ला निघून जाते, त्यामुळे रिलेटिव्ह डेन्सिटीला कुठलंही युनिट नसते. ह्या 10⁻³ ला हे वरचं 10⁻³ निघून गेलं, उरलं फक्त 10.5. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. सोपा प्रश्न आहे हा, काय अवघड नाही, याच्यामध्ये मार्क सोडायचं नाही. बघा, हे दिसता क्षणी याला पेन आणि पेपर सुद्धा लावायची गरज नाही. जर तुमचा सराव असला तर लगेच तुम्हाला रिलेटिव्ह डेन्सिटीचं सूत्र माहिती आहे, डायरेक्ट टाकायचं आणि रिलेटिव्ह डेन्सिटीला कुठलंच युनिट नसते. तर त्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर काय बघा 6 बघूया. एक्झाम्पल नंबर 6. व्हॉल्यूम ऑफ एन ऑब्जेक्ट इज 25 cm³. एका बघा ऑब्जेक्टचं काय दिलेलं आहे, व्हॉल्यूम दिलेलं आहे, आकारमान दिलेलं आहे. मग त्या ऑब्जेक्टमुळे किती वजनाचं पाणी बाहेर पडणार आहे, किती वजनाचं पाणी बाहेर पडणार आहे, तर त्याच्यामुळं काय बघा 25 ग्रॅम एवढ्या वजनाचं पाणी बाहेर पडणार आहे. जो माग काय बघा प्रश्न झाला, इथं नाही आहे खरं, तुम्हाला मी सांगतो. अँड द मास इज 50 ग्रॅम, आणि त्या ऑब्जेक्टचं मास दिलेलं आहे 50 ग्रॅम. डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1 ग्रॅम सेंटीमीटरचा -3 वा घात दिलेला आहे. काय बघा, हे युनिट लक्षात घ्या, डेन्सिटी ऑफ वॉटरचं दिलेलं आहे. विल द ऑब्जेक्ट फ्लोट ऑन वॉटर ऑर सिंक इन वॉटर आपल्याला सांगायचं आहे. तर त्या काय बघा, एक तुम्हाला ऑब्जेक्ट दिलेला आहे, त्या ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम दिलेलं आहे, त्याची मास दिलेला आहे, तिथं काय बघा डेन्सिटी दिलेला आहे, डेन्सिटी वॉटरची दिलेली आहे. आता तो सांगितलं ते ऑब्जेक्ट पाण्यावरती तरंगल काय पाण्याच्या आतमध्ये काय बघा जाईल, हे सांगायचं आहे. सोपा प्रश्न आहे, अवघड काही नाही याच्यामध्ये, तेवढं लक्षात ठेवा. मी काय सांगतोय तुम्हाला, युनिट व्यवस्थित आहेत का बघायची. ही इथं सेंटीमीटर दिलंय, इथं सेंटीमीटर³ दिलेला आहे, इथं ग्रॅम मध्ये दिलेला आहे, आणि इथं ग्रॅम सेंटीमीटर -3. ओके, -3चा घात दिलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हे सीजीएस युनिट मध्ये आहे, हे सगळं कशा युनिट मध्ये आहे, सीजीएस युनिट मध्ये आहे. त्यामुळे युनिट काय सेम करायची गरज नाही. सीजीएस युनिट म्हणजे सी म्हणजे सेंटीमीटर मध्ये आहे, जी म्हणजे ग्रॅम मध्ये आहे, आणि एस म्हणजे काय बघा सेकंद असते. इथे सेंटीमीटर आणि ग्रॅम मध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे काय बघा युनिट काय एक करायची काय गरज नसतात. आता बघा दुसरी मी तुम्हाला काय गोष्ट सांगतो, इथं बघा काय म्हटलेलं आहे. आता आपल्याला करायचं काय बाबा, ते कसं समजणार, तर इथं आपण पहिल्यांदा डेन्सिटी काढूया, त्या ऑब्जेक्टची काय काढूया, डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्टची काढूया. का काढायची ती तुम्हाला सांगतो, डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट, कारण इथं डेन्सिटी ऑफ वॉटरची दिलेली आहे, ती आपल्याला काय बघा तरंगणार आहे काय पाण्यामध्ये बुडणार आहे एवढं काढायचं आहे. त्यामुळे डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू काय असणार आहे, मास, त्या ऑब्जेक्टचं मास ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचं मास अपॉन काय बघा मास ऑफ अपॉन काय येणार व्हॉल्यूम, अपॉन काय येणार व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट, ते दिलेला जो ऑब्जेक्ट असणार त्याचं व्हॉल्यूम असणार. मास किती दिलंय हो, तर तुम्हाला 50 ग्रॅम एवढं मास दिले, आणि व्हॉल्यूम किती दिले, तर व्हॉल्यूम किती दिलेलं आहे, तर 25 दिलेलं आहे, 25 सेंटीमीटर³. 25 एके 25, 25 दुनी 50, म्हणजे डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट किती आली, 2 काय बघा ग्रॅम सेंटीमीटर चा काय बघा -3 घात लिहू शकताय. किंवा अरे हे काय केलेलं आहे, इथं डेन्सिटीचं युनिट काय असते, डेन्सिटीचं युनिट तुम्ही काय बघा ह्याच्यामध्ये जर एसआय युनिट मध्ये लिहायचं असेल तर kg/m³ लिहायचं एसआय युनिट मध्ये, आणि जर सीजीएस युनिट मध्ये लिहायचं असेल तर ग्रॅम पर काय बघा होणार सेंटीमीटरचा क्यूब होणार. आता हे खाली बघा, हे खाली 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 कशाला आहे, छेदाला जे सेंटीमीटर³ आहे ते वरती गेलं, ग्रॅम पशी गेलं तर काय होणार ग्रॅम सेंटीमीटर. इथं 3 कसा होता अधिक होता, इथं -3 झालाय. छेदाचं काय केले ते वरती नेलेलं आहे, छेदाचं वरती नेलेलं आहे, एवढंच हे केलेलं आहे. हे बाकी काय बघा ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. डेन्सिटीचं हे सुद्धा युनिट असते, 2 ग्रॅम काय बघा सेंटीमीटरचा -3 घात, एवढं आलं का नाही, एवढी डेन्सिटी आली. ही कुणाची डेन्सिटी झाली, तर ही ऑब्जेक्टची डेन्सिटी झाली. पाण्याची डेन्सिटी किती दिलेली आहे, 1 दिलेलं आहे, आपल्याला ते ऑब्जेक्ट पाण्यात टाकायचे, आणि डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट ही ज्यादा आहे रे, 2 आहे, पाण्यापेक्षा ज्यादा आहे म्हणल्यावर काय बघा ते खाली जाणार, म्हणल्यावर काय बघा ते आपोआपच काय बघा काय होणार सिंक इन वॉटर असं होणार, पाण्यामध्ये बुडणार. की पाण्यापेक्षा तिची घनता ज्यादा घट्ट आहे, ती घनता ज्यादा आहे ऑब्जेक्ट तो, त्यामुळे काय बघा एवढं लक्षात ठेवा. म्हणजे होतंय काय इथं डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इज ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ वॉटर, वॉटर पेक्षा काय बघा डेन्सिटी त्या ऑब्जेक्टची ज्यादा आहे. और डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट किती आहे 2, 2 एवढी 2 ग्रॅम काय बघा सेंटीमीटर -3 घात, आणि हिची पाण्याची डेन्सिटी किती आहे 1 आहे, त्यामुळे तो काय बघा साहजिकच तो काय होणार पाण्यामध्ये बुडणार, एवढं लक्षात ठेवा. हे समजलं तुम्हाला. प्रश्न सोपा आहे, अतिशय सोपा असा प्रश्न आहे,
त्यानंतर एक्झाम्पल नंबर 7 बघा. 7 नंबरचं एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवायचं. द व्हॉल्यूम ऑफ ए प्लास्टिक कवर्ड सील्ड बॉक्स. एक बॉक्स आहे आणि तो काय बघा सील्ड आहे, एकदम काय बघा त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही जाऊ शकत नाही आणि त्याचं व्हॅल्यूम किती दिलंय 350 सेंटीमीटर क्यूब एवढं व्हॅल्यूम दिलेलं आहे. आणि द बॉक्स हॅज अ मास काय बघा 500 ग्रॅम एवढं मास दिलेलं आहे. विल द बॉक्स फ्लोट ऑन वॉटर ऑर सिंक इन काय बघा वॉटर. तर तो बॉक्स पाण्यामध्ये टाकला तर पाण्याच्या खाली बुडाला म्हणजे बुडल का पाण्याच्या वरती तरंगल हे पहिल्यांदा सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट व्हॉट विल बी द मास ऑफ वॉटर डिस्प्लेस्ड बाय द बॉक्स हे सांगा. तर काय बघा व्हॉट विल बी द मास ऑफ वॉटर डिस्प्लेस्ड बाय द बॉक्स. त्या बॉक्समुळे किती वजनाचं पाणी डिस्प्लेस्ड झालं, किती वजनाचं पाणी बाहेर पडलं ते सांगा. हे तरी बघायच्या अगोदर तुम्ही सांगाल. कसं सांगणार. किती बघा आर्किमिडीजचं प्रिन्सिपल काय सांगते. तो तुम्ही किती वजनाच बघा किती आकारमानाचा, आता किती आकारमानाचा बॉक्स आपण पाण्यात टाकणार आहे 350 सेंटीमीटर क्यूब एवढ्या आकारमानाचा बॉक्स त्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं तेवढ्याच ग्रॅमचं तेवढ्याच वजनाचं पाणी बाहेर पडतंय. म्हणजे ह्या 350 सेंटीमीटर क्यूबला फक्त तुम्ही काय बघा 350 ग्रॅम एवढं लावा, 350 ग्रॅम एवढ्या वजनाचं पाणी बाहेर पडतंय. मग ते कुठल्या कुठल्या ऑप्शन मध्ये आहे बघा. इथं सुद्धा पहिल्यामध्ये आणि काय बघा तिसऱ्यामध्ये आहे. म्हणजे दुसरा आणि चौथा ऑप्शन तरी निघून गेला. एवढं लक्षात आलं. एवढ्या वजनाचं पाणी बाहेर पडतंय. ठीक आहे. आता बघा आपण तो हे होणार त्या पाण्यामध्ये तर पाण्याच्या वरती तरंगणार काय बुडणार हे कसं काढायचं. आपण पहिल्यांदा त्याची डेन्सिटी घनता काढूया त्या ऑब्जेक्टची. जर ऑब्जेक्टची घनता पाण्यापेक्षा जास्त असेल तर पाण्यामध्ये बुडणार आणि पाण्यापेक्षा कमी असेल तर पाण्याच्या वरती तरंगणार. डेन्सिटी काढूया. डेन्सिटी बरोबर काय असते मास अपॉन व्हॅल्यूम. मास किती आहे बघा 500 ग्रॅम आहे आणि व्हॅल्यूम किती आहे बाळांनो तर व्हॅल्यूम किती बघा 350 एवढं व्हॅल्यूम आहे. बरोबर आहे ना. मास अपॉन व्हॅल्यूम. इथं झिरोला हे झिरो निघून गेलं. 5 7 काय बघा 35 इथं 10 आलं म्हणजे येणार काय बघा साहजिकच 1 पेक्षा जास्त येणार. 10 काय बघा 10 ला 7 न भागायचं आहे म्हणजे काय बघा 1 उरणार इथं 3 वरणार 5 म्हणजे 7 एवढे 1.5च्या दरम्यान येईल. मी अप्रॉक्सिमेट काढलेलं आहे. 1.5 काय बघा ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी काय बघा डेन्सिटी कोणाची आली त्या बॉक्सची डेन्सिटी घनता आली. मग बॉक्सची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे. पाण्याची घनता स्टँडर्ड असते. पाण्याची घनता कायम फिक्स आहे. पाण्याची घनता वॉटरची घनता डेन्सिटी ऑफ वॉटर ही 1000च असते. डेन्सिटी ऑफ वॉटर जर SI युनिट मध्ये लिहायची असेल तर इथं कायम डोक्यामध्ये लिहून ठेवा डेन्सिटी ऑफ वॉटर ही फिक्स आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर जर SI युनिट मध्ये सांगायची असेल तर ती असते 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब आणि जर ती CGS युनिट म्हणजे इथं जे दिलेलं आहे ना सगळं CGS युनिट मध्ये त्याच्यामध्ये डेन्सिटी ऑफ वॉटर ही 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब किंवा तुम्हाला त्या 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबला तुम्हाला 1 ग्रॅम सेंटीमीटर -3 असं सुद्धा लिहिलेलं असते. एवढं लक्षात. ही कायम फिक्स आहे. मग ही 1 आहे आणि ही तुमची आलेली किती आहे 1.5 आहे. मग 1.5 हे जास्त आहे ना. तिची ऑब्जेक्ट बॉक्सची घनता जादा आहे त्यामुळे तो पाण्यात पडल्यानंतर घनता म्हणजे जाड जादा आहे. समजा जाड जादा आहे तर पाण्यात खाली जाणारच तो म्हणजे सिंक होणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर येणार. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. समजत असेल तुम्हाला वाटतंय मी काय सांगालोय ते. त्यानंतर काय बघा एक्झाम्पल नंबर 8 कसं सोडवायचं ते बघा. एक्झाम्पल नंबर 8 सोपं काय बघा. इथं काय दिलेलं आहे फक्त बॉक्स दिलेला आहे आणि बॉक्सच्या जागी इथं डॅश दिलेलं आहे. या डॅशच्या जागी काय येईल हे सांगायचं आहे. तर डेन्सिटी किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये काढायचे. व्हॅल्यूम मीटर क्यूब मध्ये दिलाय. मास केजी मध्ये दिलाय. सगळे SI युनिट मध्ये दिले. युनिट काय तुम्हाला सेम करायची गरज नाही. इथं जास्त डोकं लावायची गरज नाही. डेन्सिटी म्हणजे काय असते मास अपॉन व्हॅल्यूम. ह्यांचा काय असतोय तो मास अपॉन व्हॅल्यूमचा काय बघा भागाकार असतोय. मग मास घ्या काय बघा वरती घ्या अंशाला 350 आणि व्हॅल्यूम घ्या काय बघा खाली 175 1 175 175 दोन्ही. तर ऑप्शन क्रमांक 3 त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. 2 kg पर मीटर क्यूब. इथं काय बघा डोकं काय लावायची काय गरज आहे काय काही नाही. त्यानंतर काय बघा एक्झाम्पल नंबर काय बघा 9 कसं सोडवायचं. इथं रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची. रिलेटिव्ह डेन्सिटी कोणाकोणाचं हे असतंय तर रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी ऑफ जो कुठला पण सबस्टन्स इथं मेटल दिलेला आहे बघा. कुठला सबस्टन्स दिलेला आहे मेटल दिलेला आहे तर डेन्सिटी ऑफ तुम्ही मेटल म्हणणार अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू वॉटर. वॉटर खाली नेहमी छेदाला डिनॉमिनेटरला खाली वॉटर डेन्सिटी वॉटरची डेन्सिटी खाली घ्यायची. सोपं आहे का नाही हे बघा. मग इथं हे करा या दोघांचा भागाकार करा. 8.5 × 10⁻³ ला कशानं भागा 10⁻³ न भागा 10⁻³ ला 10⁻³ निघून गेलं. उरलं 8.5 सॉरी
काही चुकीचं केलंय का इथं? जरा बघूया, रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आपल्याला. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ काय बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे. तर डेन्सिटी ऑफ मेटलची किती आहे? 8.5 इंटू 10⁻³ आणि डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे? 10⁻3. 10⁻3 ला 10⁻3 गेला 8.5. 8.5 हे कुठल्याच ऑप्शन मध्ये नाही, त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन नन ऑफ दिस हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा असं चुकाप्रेन इथं झालेलं आहे. ऑप्शन तरी काय तुम्हाला देणारच आहेत परीक्षेमध्ये. 8.5 एवढी डेन्सिटी त्याची काय बघा येणार आहे, कारण रिलेटिव्ह डेन्सिटीला कुठलंही युनिट नसतंय, एवढं लक्षात ठेवा. इथं काय करायचं आहे? इथं हे वेट दिले. वेट म्हणजेच काय बघा, न्यूटन, फोर्स. हा फोर्स दिलेला आहे, एरिया दिलेला आहे आणि प्रेशर. तुम्हाला वेट काढायचं आहे. सूत्र माहिती आहे तुम्हाला, प्रेशरचं सूत्र माहिती आहे. प्रेशर बरोबर काय असते? फोर्स अपॉन एरिया. प्रेशर म्हणजेच फोर्स अपॉन एरिया असतोय. ठीक आहे, फोर्स अपॉन व्यवस्थित लिहितो. फोर्स अपॉन काय बघा एरिया असतोय. फोर्स म्हणजेच वेट. फोर्स म्हणजेच इथं काय दिलेलं आहे? वेट. तर प्रेशर म्हणजेच, कारण का युनिट वरनं लक्षात ठेवायचं. हा युनिट वरनं लक्षात ठेवायचं. ते वेज दिलेलं होतं. वेज म्हणजे मास, ते वेगळं आहे आणि वेट वेगळं आहे, एवढं लक्षात ठेवा. तर प्रेशर किती दिलेलं आहे? तर प्रेशर हे तुम्हाला 20,000 एवढं दिलेलं आहे. फोर्स आपल्याला काढायचा आहे. फोर्स म्हणजेच ते वेट काढायचं आहे आणि एरिया किती दिलाय? 0.04. आपल्याला काय करायचं आहे? हे बघा 0.04 ह्या फोर्सला किंवा वेटला भागाकारामध्ये आहे, इकडे येऊन 20,000 ला गुणाकारामध्ये जाणार. म्हणजेच फोर्स इज इक्वल टू 20,000 गुणुले 0.04. आता ह्या दोघांचा फक्त काय करायचा आहे? गुणाकार करायचा. काय करायचं? तुम्हाला आकडे कुठले कुठले दिसतात? 4 दिसतात आणि 2. ह्यांचा गुणाकार तरी करायचा. 4 2 8. 8 तरी येणार आहे. आता काय करायची? जी पूर्ण संख्या 20,000 ह्याच्यामध्ये कुठलाही पॉइंट नाही ना, त्याच्यावरती जे शून्य आहे ते इथं द्या. 1 2 3 4 आणि काय करायचं? आता दशांश चिन्ह इथं सुद्धा येते. तर ते कुठनं येते? बघा हे सगळ्या ह्याच्यामध्ये किती संख्येनंतर दशांश चिन्ह आहेत? तर बघा इथं 2 संख्येनंतर दशांश चिन्ह दिलेले आहेत. ह्याच ह्याच्यामध्ये दिलेत ना 0.04. म्हणजे आपण काय करायचं? डावीकडनं मोजायचं. तर 2 संख्येनंतर म्हणजे 4 आणि 0 किती? 2. म्हणून इथं पण काय बघा, ह्या उत्तरामध्ये पण काय बघा, डावीकडून काय बघा 2 संख्येनंतर काय द्यायचं? दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे 800 00 इथं येणार बघा. 800 इथं हा काय असं वाले, तर इथं काय येणार? याचं बरोबर उत्तर काय येणार? 800. त्याचं बरोबर उत्तर किती येणार? 800. या दोघांचा गुणाकार समजतोय काय तुम्हाला? बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्यवस्थितरित्या. 2 घरानंतर काय बघा, काय करा? 4 आणि 8चा गुणाकार करा. 4 आणि 2चा गुणाकार करा, 8 येणार. आणि ह्या 4 शून्य आहेत तशा लिहा. 1 2 3 4. आणि हे दशांश चिन्ह किती आहेत? दशांश चिन्ह मोजायची आणि ती डावीकडून द्यायची. 2 बघा, 2 घरानंतर दशांश चिन्ह दिल्यात का नाही? 2 घरानंतर इथं दशांश चिन्ह, म्हणून इथं सुद्धा 2 घरानंतर दशांश चिन्ह द्या. 800. 800.00 म्हणजेच 800 न्यूटन याचं त्याचं बरोबर उत्तर येणार. अशा पद्धतीने मी फोर्स आणि प्रेशर ह्या चॅप्टर मध्ये 10 एक्झाम्पल्स बघितलेले. 10च्या 10 एक्झाम्पल्स मला वाटते तुम्हाला समजलेले असतील. एकदम सोपी अशी एक्झाम्पल आहेत. तर याच्यामध्ये अडचण अशी काहीच येणार नाही आणि पेपरला ह्याच्यापैकी 1-2 एक्झाम्पल येतील, तर ती व्यवस्थितरित्या सोडवायची. सराव करा ह्यांचा. जेवढी एक्झाम्पल्स दिलेत ना त्यांचा फक्त सराव करा. 1-2 वेळा बघा. एक वेळा समजत नसेल तर दुसऱ्या वेळा बघा. दुसऱ्या वेळा समजत नसेल तिसऱ्या वेळा बघा. चौथ्या वेळी फक्त बघून जावा. ह्याच पद्धतीचं तुम्हाला एक्झाम्पल येणार आणि सोडवायचं. बाकी काही बघायची गरज नाही असं मला वाटतंय. आणि हे लेक्चर तुम्हाला समजलेलंच असेल. आपल्या चॅनेलचं नाव तुम्हाला माहितच आहे. त्या चॅनेलचं नाव काय? आत्मबल फाउंडेशन. आत्मबल फाउंडेशन NMMS लेक्चर त्याच्यावरती चालू आहेत. ते तुमच्या 8वीचे जे विद्यार्थी आहेत, जे अजून झोपा काढत आहेत, ज्यांना माहित पण नाही की एक्झाम कधी आहे, ती 21 डिसेंबर 2025 ला तुमची एक्झाम आहे. त्यांना एक्झाम कधी आहे ती माहित नाहीत. त्यांना फॉर्म भरल्यात काय ते माहित नाहीत. फॉर्म कधी भरतात ते सुद्धा माहित नाहीत. त्या विद्यार्थ्यांना सांगा प्रत्येकानं फॉर्म भरायचे आहेत ऑक्टोबर महिन्यामध्ये. त्यामुळे अभ्यासाला सुरुवात करा. फक्त 1-2 महिने राहिलेले आहेत. आणि NMMS ला काय बघा, जर पैसे मिळवायचे असतील, पैसे म्हणूनच नाही तर काय बघा, आपल्या बाबा बुद्धीची कॅपॅसिटी जर वाढवायची असेल तर अभ्यास करा. बुद्धीची कॅपॅसिटी वाढवायची असेल तर अभ्यास करा. सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. ह्याच्यापेक्षा सोप्या भाषेत कोण सांगल असं मला वाटत नाही. त्यामुळे ही एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थितरित्या बघा. तर आता आपण इथं थांबूया.